वाव. You know what? I had a great time. आपली आतापर्यंतची सगळ्यात बेस्ट डेट होती ही. माझ्या तर सगळ्या डेट्स बेस्टच असतात. अरे तुझ्या बरोबर ऑब्वियसली. I was just kidding. Enough of kidding. अच्छा listen, don't you think की आता आपल्याला सिरियसली विचार करायला हवा? Like about each other? I mean, dating ठीक आहे, पण आता पुढे काय? ओके, आय नो यू हॅव अ किलर स्माइल, पण आता मी सिरियस आहे. अच्छा ऐक ना, नेक्स्ट वीक माझे पेरेंट्स येत आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की तू त्यांना भेटावंस. सो भेटशील? Sure. सिरियसली तू त्यांना भेटशील? त्यात प्रॉब्लेम काय आहे? What's the big deal in that? Oh my God! You're a cutie pie. खूप स्वीट आहेस तू. अच्छा? Yes. चल मी तुला घर दाखवतो. Oh my God! Wow! किती सुंदर आहे हे घर. रोहित, तुझं घर खरंच खूप सुंदर आहे. आय मस्ट से. Like it? I loved it. वर आणखी ब्युटिफुल आहे. Is it? Come. Come on. ऐक, तू इथेच बस, मी 2 मिनिटात येतो. कुठे जातोयस? आपल्यासाठी ड्रिंक्स बनवून आणतो. ठीक आहे, पण लवकर ये. हं? या, बाय. लवकर ये. हो नक्की. लाईट. वाव, गेमिंग रूम. रोहित, चल ना मल्टीप्ले खेळूया. लवकर ये. कमिंग बेबी, जस्ट 2 minutes. हे काय करतोयस रोहित? तुला खेळायची खूप इच्छा होती ना? येस. सो लेट्स प्ले. पण कोणता गेम? गेस द ऑब्जेक्ट. हां? खूप एक्साइटिंग गेम आहे, मजा येईल. ओके. आर यू रेडी? ओके, लेट्स स्टार्ट. सो दिस इज युअर फर्स्ट गेस. सांग, ही कोणती वस्तू आहे? कम ऑन रोहित, दिस इज अ ग्लास. इतका सिंपल गेम. आता तर सिंपल आहे, पण हळूहळू कठीण होत जाईल. लेट्स सी, तुझा सेकंड गेस किती परफेक्ट येतो. ओके. रफिक, हे बघ इकडे प्रेत आहे. प्रेत, रफिक. रफिक इकडे.
हे प्रेत कुठून आलं? प्लीज बाजूला व्हा. खूप निर्दयीपणे मारलंय. किती भयानकपणे मारलं हिला. हिच्या संपूर्ण बॉडीवर हे रक्त आहे, पण इथे आसपास कुठे रक्त दिसत नाहीये. हो, खून दुसरीकडे केला असणार. मग बॉडी इथे आणून लपवून ठेवली. पण इतक्या निर्दयीपणे कोणी मारतं का? मला वाटतं खूपच रागाच्या भरात मारलं असणार हिला. हिच्या डोळ्यांवर पट्टी कशासाठी होती? कारण हिने खुनाचा चेहरा बघू नये. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करूया. आणि फ्रेडी, बॉडीचे फोटो काढ आणि इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती काढ की कोणी मिसिंगची कंप्लेंट नोंदवली आहे का ते बघ. जरा ऐका, तुम्ही इथले सुपरवायझर आहेत का? हो सर. अच्छा, तुमच्यापैकी कोणी या मुलीला इथे कधी पाहिलं होतं? नाही सर. इथे कोणी आलं होतं का? कोणाला पाहिलं होतं? कदाचित हे प्रेत ठेवण्यासाठी किंवा मग आणखीन कशासाठी? जेव्हा मी सकाळी इकडे आलो तेव्हा आमच्याशिवाय इकडे कोणीच नव्हतं. आणि सर काल रात्री पण मी आणि मोहन इथून सगळ्यात शेवटी गेलो होतो, तेव्हाही कोणी दिसलं नव्हतं साहेब. मला सांगा, ही कन्स्ट्रक्शन साईट कोणाची आहे? सर ते वरुण सर. वरुण? कोणीतरी इथे येऊन प्रेत ठेवून निघून जातं आणि कोणाला काही पत्ता लागत नाही. सर कदाचित वरुण या मुलीला ओळखत असेल, नाहीतर त्याच्याच कन्स्ट्रक्शन साईटवर बॉडी कशी सापडेल? ते तर आपण शोधून काढूच. हे वरुणचं ऑफिस कुठे आहे? मिस्टर काब्रा, हे माझ्यासाठी खूप स्पेशल प्रोजेक्ट आहे. राईट इन द सेंटर ऑफ द सिटी. मी तुम्हाला पॉवर पॉइंट दाखवतो. येस, कम इन. सॉरी टू डिस्टर्ब यू. या. तुम्हाला भेटायला सीआयडी वाले आलेत. सीआयडी? या. मिस्टर काब्रा, आय विल बी राईट बॅक. येस. वरुण? येस, आय एम वरुण. हाऊ कॅन आय हेल्प यू? तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर आम्हाला या मुलीचं प्रेत मिळालंय. या मुलीला ओळखता तुम्ही? नाही, मी या मुलीला ओळखत नाही. इनफॅक्ट ही माझ्या साईटवर, आय मीन हे सगळं कसं झालं, म्हणजे कधी? इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सध्या. तरी मला तुमच्या स्टाफशी बोलायचंय. कदाचित कोणी ओळखत असेल. येस, ऑफकोर्स. तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता मॅम. ओह गॉड. तसं खूपच विचित्र गोष्ट आहे, नाही हो ना? एक अनोळखी मुलगी, तिचं प्रेत तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर सापडतं. आता हे प्रेत स्वतःहून चालत तर नाही येऊ शकत ना, की कोणी असंच टाकून गेलं असेल की काय? काय वाटतं तुम्हाला? सर, मला तर काहीच कळत नाहीये. आय हॅव नो आयडिया अबाउट इट, बट आय एम शुअर. सर, माझी कंपनी बेस्ट कंपनींपैकी एक आहे. होऊ शकतं की हा माझ्या रायव्हलचा काही प्लान असेल आपली कॉम्पिटिशन हटवण्याचा. तुम्हाला तर माहिती आहे की बिझनेसमध्ये काय काय होतं ते. अँड दिस कॅन बी वन ऑफ द रिझन. सर, खरंच विश्वास बसत नाहीये सर. सर, माझी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे. रिअल इस्टेटमध्ये माझ्या कंपनीचं खूप मोठं नाव आहे, आणि जर ही न्यूज बाहेर पसरली तर माझा बिझनेस आणि माझ्या फॅमिलीची रेप्युटेशन खराब होऊ शकते. सर, तुम्हाला माझ्याकडून जी मदत हवी आहे मी करायला तयार आहे. सर, तुम्ही मला जिकडे बोलवाल तिकडे मी यायला तयार आहे. सर, पण प्लीज ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचता कामा नये. माझं खूप मोठं नुकसान होईल. सर, आय होप यू ऑल अंडरस्टँड. ठीक आहे. थँक्यू सो मच. सर. सर, सगळ्यांना विचारलं, या मुलीला कुणीच ओळखत नाही. मिस्टर वरुण, एका मुलीचं प्रेत तुमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर सापडतं आणि कोणीच नाही ओळखत तिला. साईटवर कोणी नाही ओळखलं, तुमच्या स्टाफपैकी कोणी नाही ओळखत आणि तुम्हीही नाही ओळखत. काही हरकत नाही. एकदा का या मुलीची माहिती आपल्याला कळली की मग पुढची कहाणी ही कळेलच नक्की. फ्रेडी गेलेलाच आहे माहिती काढायला. काय ते कळेलच लवकर. जर गरज पडली तर आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ. नक्की सर, Goodbye. कधीही या. हे सगळं काय चाललंय? सर, हां. यूपीची राहणारी होती. गेल्या 8 महिन्यांपासून मुंबईत राहत होती, पेइंग गेस्ट म्हणून. फॅमिली तिथेच आहे यूपी मध्ये. सर, आम्ही मेघाच्या फ्रेंड्सशी बोललो. त्यांनी सांगितलं की तिची फॅमिली तिला खूप प्रेशर करत होती लग्नासाठी. अच्छा. हो सर. आणि फॅमिलीला कंटाळून तिने मॅट्रिमोनियल साईटवर तिचं प्रोफाईल पण बनवलं होतं आणि काही मुलांशी बोलली देखील होती. मग गेल्या 10 दिवसांमध्ये ती ज्या ज्या लोकांना भेटली त्यांची लिस्ट बनवली आहे? हो सर, आम्ही मेघाचे कॉल रेकॉर्ड ट्रेस केले. गेल्या 10 दिवसात ती ज्या ज्या लोकांशी फोनवर बोलली होती त्या सगळ्यांची लिस्ट बनवली. गुड. त्यापैकी काही तिचे फ्रेंड्स आहेत, काही मॅट्रिमोनियल साइट्स वाले आहेत.
काही लोकांची ती बोलली पण, काही लोकांना भेटली. आणि सर ज्या मुलांना ती भेटली होती त्यांना आम्ही बोलवलंय सर, ते येतच असतील. ही मेघ आहे. तुम्ही सगळेजण हिला ओळखता, हिला भेटला सुद्धा आहात, हो ना? मग आता एक एक करून सांगा, मेघाला कधी भेटलात आणि कसे भेटलात? सर, मी मेघाला एका कॉफी शॉपमध्ये भेटलो होतो. मला तर ती खूप चांगली मुलगी वाटली आणि आम्ही दोघं कनेक्टही झालो. मला तर वाटलं की आम्ही लवकरच पुन्हा भेटू, पण तिला माहीत नाही काय झालं. मी बऱ्याचदा तिला फोनही केला पण तिने कधी काही उत्तरच नाही दिलं. सर आम्ही दोघं लंचला गेलो होतो, तर मेघा मला पहिल्याच मीटिंगमध्ये खूप आवडायला लागली होती. पण सर बहुतेक मी तिच्या टाईपचा नव्हतो, म्हणून आमच्यात जास्त काही बोलणं नाही झालं. मग आम्ही लंच केलं आणि तिथून निघालो. सर आम्ही थोडं फॉर्मली भेटलो होतो सर. मला वाटलं होतं सर की मी तिला यापुढेही भेटेन. मेघाने मला समजवलं की आमच्यामध्ये काहीही कॉमन नाही आहे, भेटण्यात तर काहीच पॉईंट नाही आहे. मेघाला पहिल्यांदा मी एक मिनिट. तू रोहित आहेस ना? रोहित, मेघाच्या रिसेंट कॉल हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त तुझा नंबर आहे. असं वाटतं तुम्हा दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. हो, मेघा आणि मी पहिल्यांदा पार्टीत भेटलो होतो, तेव्हापासून आम्ही चांगले मित्र बनलो. आम्ही बऱ्याचदा बाहेर भेटलो, फॉर फिल्म्स, कॉफी एटसेट्रा. यू कॅन सी दॅट वी काइंड ऑफ क्लिक्ड. म्हणजे तुम्ही दोघं डेट करत होता? हो, पण काही दिवसच केलं. पण काय? मेघाला लग्न करायचं होतं आणि मी तिला नकार दिला, कारण मी लग्नासाठी तयार नव्हतो. टाइमपास करायचा होता ना? मग काय झालं? तरीही आम्ही मित्र होतो, खूप चांगले मित्र. मला सांग, काल रात्री काय झालं जेव्हा तुम्ही मित्र भेटला होता? हे बघ रोहित, मेघाच्या कॉल हिस्ट्रीमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की काल रात्री 4 वेळा तुम्हा दोघांमध्ये बोलणं झालं. म्हणूनच खोटं बोलण्याचं मनातही आणू नकोस. काल रात्री मी आणि मेघा आम्ही दोघं फक्त डिनरसाठी गेलो होतो आणि डिनर नंतर मी मेघाला तिच्या घरी सोडलं. त्यानंतर काय झालं मला माहित नाही. इनफॅक्ट मी तर स्वतः खूप शॉक्ड आहे. धक्का बसला मला की काल रात्रीच तर माझ्यासोबत होती ती, अँड टुडे शी इज डेड. शी इज नो मोर. हाऊ इज दॅट पॉसिबल? हो, ते तर आम्ही शोधून काढू. जाऊ शकतोस तू, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव. जर गरज पडली तर आम्ही तुला पुन्हा एकदा बोलवू. आता सगळे जाऊ शकता. हा काही ठीक नाही वाटत आहे. हो, फ्रेडी, पंकज, या रोहितवर करडी नजर ठेवा आणि याची पूर्ण कुंडली काढा. एक्सक्यूज मी. येस सर. CID, तुम्ही ओळखता याला? हा तर रोहित आहे. स्वतःच्या घरापेक्षा जास्त वेळ हा इथे घालवायचा. हा एकटा येतो की फ्रेंड सोबत? सर, इथे या क्लबमध्ये याचे ऑलरेडी खूप सारे मित्र आहेत. अच्छा, आता याचे कोणी मित्र आहेत का इथे? ते रोहित बद्दल काही बोलायचं होतं. काय झालं सर? इज एव्हरीथिंग ओके? तुम्ही फक्त इतकं सांगा की या रोहितचे मित्र कुठे भेटतील. सर, ते बघा, ते करण आणि आकाश, हे रोहितचे खूप चांगले मित्र आहेत. आकाश, करण. येस, आम्ही CID मधून आलो. तुम्ही दोघं रोहितचे मित्र आहात ना? आय न्यू इट. माहित होतं मला. काय माहित होतं? हेच की रोहित नक्कीच एक ना एक दिवस काहीतरी गडबड करणार. तो आहेच असा. एक मिनिट, असाच आहे म्हणजे? सर म्हणजे रोहित खरंच खूप चांगला मुलगा आहे. आय मीन ही इज अ ग्रेट गाय आणि खूप चांगला मित्र सुद्धा आहे. पण सर त्याचा एकच प्रॉब्लेम आहे, त्याला खूप राग येतो. सर खरंच सनकी येतो आणि जेव्हा त्याला राग येतो ना तर त्याला काही कळतच नाही. तो कधीही कुणाशीही भांडण सुरू करतो. सर तुम्हा कोणासोबत त्याने कधी असं केलंय का? आमच्यासोबत तर नाही, पण आमचा आणखी एक मित्र आहे आर्यन, त्याच्यासोबत त्याचं भांडण झालं होतं. रोहित ऐक ना, माझं म्हणणं तरी ऐकून घे. काय अर्थ होता मग? तू जे बोलला तेच खरं होतं. माझं म्हणणं काय होतं? तसं नव्हतं. काय म्हणणं होतं? ऐकून तरी घे.
काय म्हणणं होतं? काय होतं म्हणणं तुझं? अरे ऐकून तरी घे ना. सर रोहितचा नेहमीचाच हा प्रॉब्लेम आहे सर. ते तर त्या दिवशी वरुण मध्ये आला, नाहीतर रोहितने आर्यनला. आता हा वरुण कोण आहे? सर रोहित वरुणचा बेस्ट फ्रेंड आहे सर. जेव्हा रोहितचा फ्यूज उडतो ना, तर तेव्हा वरुणच आहे जो त्याला सांभाळू शकतो. हा वरुण तोच आहे ना ज्याचा रिअल एस्टेटचा बिझनेस आहे. हो सर, तोच वरुण. तुम्ही ओळखता का त्याला? ओके, थँक्स. थँक्यू. द्या सर, सॉलिड सरप्राईज आहे. वी आर कमिंग अप विथ अ लक्झुरियस 3, 4 and 5 BHK फ्लॅट्स, तेही शहराच्या अगदी मध्यभागी. अरे वा, सीआयडीची टीम इथे आली आहे. वेलकम वेलकम द सीआयडी टीम. गाईज, तुम्ही थोड्या वेळासाठी बाहेर थांबता का? वेलकम वेलकम. कसे आहात सर तुम्ही? आम्ही तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही सर, तुम्ही मला अजिबात डिस्टर्ब नाही केलंय. बरं, त्या मुलीचं काय झालं? कोण होती ती? काही पत्ता लागला? नाही ना, म्हणूनच तर म्हटलं तुम्हाला येऊन भेटावं. कदाचित तुम्ही आम्हाला काही मदत करू शकाल. माझ्याकडे? सर मला काही नाही माहित, हो ना? मग तर आम्ही इथे येऊन उगीच तुमचा टाइम वेस्ट करतोय. ती मुलगी मेघा, तिच्याबद्दल तर काही कळलं नाहीये, पण हो तुझ्याबद्दल आम्हाला काहीतरी कळलंय. माझ्याबद्दल? हो, तुझ्याबद्दल. लहानपणी तुला कोणी सांगितलं नाही का, लाईफ मध्ये दोघांशी कधी खोटं बोलायचं नसतं, एक डॉक्टरांशी आणि दुसरं पोलिसांशी. अरे तू तर चक्क सीआयडीशी खोटं बोललायस. सर मला काहीच समजत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. सर मी त्या मुलीला ओळखत नाही सर, ट्रस्ट मी. मला तिच्याबद्दल काहीच माहित नाही. काय झालं वरुण? भीती वाटते का? एखाद्या जवळच्या माणसाशी बोलायचंय का तुला? कुणा फॅमिली मेंबरशी किंवा कुणा मित्राशी? एका खास मित्राशी, जसं की रोही तुझा सगळ्यात खास मित्र, मेघाचा बॉयफ्रेंड होता तो. काही आठवलं का? आम्हाला तर हेही माहितीये की रोहितला राग खूप यायचा आणि त्यावेळी त्याला फक्त तू हँडल करू शकतोस. आणि हो, यांना जेव्हा राग येतो तेव्हा मग यांना कोणी हँडल नाही करू शकत. त्यामुळे तुझ्यासाठी हे चांगलं आहे की जे लपवतोयस ते गपचूप सांगून टाक आता. सर मी 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 मेघाला नाही मारलंय सर. आय स्वेअर मी तिला नाही मारलंय सर. तर मग कोणी मारलं तिला? हा, काय झालं त्या रात्री? सर त्या रात्री रोहितने मला कॉल केला. तो खूप घाबरलेला होता, काही बोलू शकत नव्हता. फक्त एकच गोष्ट बोलत होता, सर की वरून माझ्याकडनं खूप मोठी गडबड झाली आहे, तू माझ्या घरी ये, पटकन लवकर ये. मला काहीच समजलं नाही. मग मी सरळ त्याच्या घरी पोहोचलो आणि जेव्हा तिथे गेलो तेव्हा रोहित 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 हे काय केलंस तू? प्लीज मला वाचव यार. काय माहित कसं झालं माझ्या हातून. वरुण, माझ्या भावा, प्लीज प्लीज मला वाचव यार. अरे हे सगळं कसं काय झालं? हा, हे काय केलंस तू? मला वाटतं मी मेघाला मारून टाकलं यार. मला तुझी हेल्प हवी यार. वाचव मला प्लीज. अरे मी तुला काही मदत करणार नाही. आय कांट हेल्प यू. यार तू असं बोलतोयस? मला तुझ्यावरच तर विश्वास आहे. जितक्या वेळा मी प्रॉब्लेम मध्ये अडकतो तू मला बाहेर काढलेस. मी जितक्या वेळा फाईट करतो कोणाशी. अरे भांडणाची गोष्ट वेगळी असते. दिस इज अ ब्लडी मर्डर. खून केलास तू मेघाचा. वेडा झालास तू. डोकं फिरलंय तुझं. आय कांट हेल्प यू. प्लीज 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 यार. तुझा भाऊ तुझ्याकडे भीक मागतो यार. प्लीज हेल्प मी यार. प्लीज प्लीज. शांत हो जरा. रोल कर हिला. त्यानंतर तू मेघाचं प्रेत तुझ्या कन्स्ट्रक्शन साईटवर नेऊन लपवलंस. त्या मर्डर वेपनचं काय केलंस? ते पवईजवळ एक नदी आहे सर, मी तिथे टाकलं. ते कस्टडीमध्ये घ्या याला. सर ट्रस्ट मी सर, मी मेघाला नाही मारलं सर. माझ्याकडे कोणता ऑप्शन नव्हता सर. तो रोहित मला फोर्स करत होता म्हणून तू या मर्डर मध्ये आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत पार्टनरशिप केली. सर मी मेघाला नाही मारलंय सर. हो, पण मेघाचं प्रेत लपवलं तरी होतंस ना. हा, एवढंच नाही तर आपल्या क्रिमिनल मित्राला या क्राईम मध्ये साथही दिलीस. तो सुद्धा एक क्राईमच असतो. डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली क्रिमिनल तर क्रिमिनल असतो आणि यासाठी तुला कमीत कमी 2 वर्षांची शिक्षा होणारच. नो सर. सर प्लीज
सर प्लीज मला अरेस्ट करू नका सर. सर प्लीज. घेऊन चला याला. सर चल. प्लीज. वरुणने तर सांगितलं की रोहितने खून केलाय. चला बघूया या रोहितच्या घरात काही पुरावा मिळतो का. हंड्रेड 100% रोहितने मेघाला इथेच मारलंय. आधी मारलं आणि मग पुरावे नष्ट करण्यासाठी रक्त साफ केलं. बघूया आणखी काही मिळतं का इथे. सर हे घड्याळ मिळालंय. जेंट्स वॉच आहे. बहुतेक रोहितच असेल. ठेवा हे एव्हिडन्स म्हणून कामाला येईल. आणि ते मर्डर वेपन तो चाकू तो तर वरुणने फेकून दिला. फ्रेडी त्या पवई लेकच्या आसपासचा एरिया जरा पिंजून काढ. कोणत्याही परिस्थितीत चाकू तर शोधावाच लागेल. आणि आता या रोहितलाही त्याच्या ठिकाणावर पोहोचवूयात. जेल. हाच तो बंगला आहे जिथे त्या मुलीचा खून झाला. आणि जसं की तुम्ही बघू शकता पोलीस अग्निहोत्री बिल्डरचा मुलगा रोहित फ्रेडी आणि पंकज कुठे गेले. बघूया सर पवईला गेलेत. ज्या हत्याराने मेघाचा खून झाला होता ते वरुणने नदीत फेकलं होतं. तेच शोधायला गेले. जर हत्यार मिळालं तर खूपच चांगलं होईल. तरी काही होणार नाही तुमच्याने. साळुंखे साहेब. अभिजित जेव्हा जेव्हा साळुंके साहेब न बोलवलेला पाहुण्यासारखा येतो ना वाईट बातमी घेऊन येतो. सांग काय झालं साळुंखे साहेब. आज चुकून आलात की काही इथे. नाही चूक माझ्याकडून नाही झालीये. चूक यांच्याकडून झालीये. एसीपी साहेबांकडून. अरे तू डॉक्टर आहेस की जिलेबीवाला. जेव्हा बघावं तेव्हा प्रत्येक गोष्ट जिलेबी सारखी गोल गोल करून सांगत असतो. सरळ सरळ सांग ना. सरळ शब्दात सांगायचं तर बॉस तुझ्याकडून चूक झालीये. तू एका चुकीच्या माणसाला अरेस्ट केलेस. काय. तुम्ही हे म्हणताय की हा रोहित गुन्हेगार नाही. 100% रोहित गुन्हेगार नाहीये. बघा हा मुलगा कुणी असूच शकत नाही. एकदा तू बघितलंस आणि तुला कळलं की हा निरपराध आहे. तुला पत्ता लागो न लागो मला पत्ता लागतोच. बघा ना नीट बघा किती घाबरलेला आहे विचारा. बघा अरे साळुंखे कोणत्याही गुन्हेगाराला पकडलं तर तो असाच उभा राहणार ना घाबरून. यार तुझ्याशी वाद घालणं निरर्थक आहे. तू एक काम कर त्याला बोलवून घे मग ठरवू ना आपण. हे बघ साळुंखे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन या रोहितने आपला गुन्हा कबूल केला. मग बोलवा ना बघूया. वा याला म्हणतात खरी मैत्री. प्रत्येक ठिकाणी एक साथ. सर हा सर प्लीज याला इथून घेऊन जा सर. आणि दुसऱ्या लॉकअप मध्ये टाका नाहीतर मला वेळ लागेल. का काय झालं. सर रात्रभर त्रास देतोय. पुन्हा काही गडबड केली काय नाही. सर रात्रभर आपलं शरीर ओरबाडत होता. आणि सर जोरजोरात ओरडत होता. ओरडत होता काय. म्हणत होता मला इथून काढा. इथे डास आहेत इथे झुरळ आहेत आणखी काय काय. सर मला या किड्यांपासून वाचवा. सर वैताग आणला याने सर रात्रभर. अच्छा रोहित तुला इथे खूप त्रास होतोय ना. चल मी तुला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातो. बाहेर काढायला. नाही वरून नाही. तू कुठेही नाही जायचंयस. तू इथेच थांबायचंयस. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मैत्री निभावण्याची काही गरज नाहीये. चलिये. आता मी जे सांगतोय ते नीट लक्ष देऊ नाही. सर ते मर्डर वेपन मिळालं सर त्याच नदीमध्ये ज्यामध्ये वरुणने फेकलं होतं. व्हेरी गुड. तारिका जरा हे अनालाइज कर. हा तर मग मिस्टर रोहित हा चाकू पकड आणि जरा या डमी मध्ये 2-4 वेळा जोर जोरात खूपच. हे घे पकड पकड. मार रे. तुझं काम झालं.
तारिका, मेघाच्या डेड बॉडीचे फोटोग्राफ्स आण. हे बघा बॉस, या मेघाच्या डेड बॉडीवर ज्या जखमा आहेत त्या जरा नीट बघा. या जखमा एकदम सरळ आहेत, जसं की कोणी एकदम वेगाने सरळ वार केला आणि चाकू बाहेर काढला. आणि इथे बघा, रोहितने जे चाकूने वार केलेत या डमीवर ते बघा, एकदम वाकडे तिकडे. हो, पण याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हा आहे की हे बघा, हे रोहितचे हात हे थरथरत आहेत, हे स्टेडी नाहीयेत, असे हलत राहतात. मी तर न्यूज बघूनच समजलो होतो. बॉस, जर रोहितने चाकूने वार केला असता तर त्याचे चाकूचे वार असे असते, वाकडे तिकडे, असे नसते. तसं तर जेलमध्ये मी पाहिलं होतं की रोहितचे हात असे थरथरत होते. पण सर, रोहित तर स्वतः सांगतो की त्याने मेघाला मारलंय. हो, ही गोष्ट तर खरी आहे दया, पण रोहित, जरा पुन्हा एकदा नीट व्यवस्थित आठवून बघ आणि सांग काय झालं होतं त्यावेळी. सर, त्या रात्री मी आणि मेघा रेस्टॉरंटमध्ये डिनर करून घरी पोहोचलो. दोन मिनिटात येतो. या. आणि जेव्हा माझे डोळे उघडले, मेघा जिवंत नव्हती. बहुतेक आमचं भांडण झालं असेल, मी तिला मारलेही असेल. बहुतेक भांडण झालं असेल म्हणजे? तुला माहिती नाही काय झालं? अच्छा, तुम्हा दोघांशिवाय आणखीन कोण होतं तिथे? नाही सर, आणखी कोणीही नव्हतं तिथे. आणि सर, प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही मला त्या लॉकअपमध्ये परत पाठवू नका. तिथे खूप डास आहेत सर, खूप डास चावतात तिथे. प्लीज सर. एक मिनिट रोहित, एक गोष्ट सांग. हे जे तुझे हात थरथरतात, तुला 24 तास नशेतच राहावंसं वाटतं का? हा, म्हणूनच याचे हात थरथरतात. मेडिकल टर्म्स मध्ये याला डीटी, डिलेरियम टेमन्स म्हणतात. दारुड्यांमध्ये हे नेहमीच असतं, कारण जोवर यांना काही नशा, काही इंटॉक्सिकेशन नाही मिळत, यांचं डोकं काम करणं बंद करतं. यांना एका तऱ्हेचं हॅल्युसिनेशन व्हायला लागतं. जे आहे ते दिसत नाही, जे नाही आहे ते दिसायला लागतं, त्याचाच विचार करायला लागतात. हो, सगळं यांच्या डोक्यात चालू असतं. रोहित, जरा एक गोष्ट सांग मला. जेव्हा तू मेघाचं प्रेत पाहिलंस तेव्हा तू काय केलंस? सर, मी खूप घाबरलो होतो सर, आणि म्हणूनच मी माझ्या बेस्ट फ्रेंडला वरुणला कॉल केला. वरुण प्लीज यार, तू लवकर घरी ये यार. माझ्याकडून एक मोठी चूक झाली यार, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्लीज तू काही करून लवकर पोहोच यार. मला काही नाही माहित, तू फक्त माझ्या घरी पोहोच पटकन, आत्ताच्या आत्ता. मेघाची डेड बॉडी त्याने त्याच्या कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन लपवली आणि तो सुरा पवई लेक मध्ये फेकला सर. वरुण मेघाला ओळखत होता का? खूप चांगलं ओळखत होता सर. इनफॅक्ट पहिल्यांदा मी मेघाला वरुणच्या थ्रूच तर भेटलो. तोच तर मेघाला पार्टीत घेऊन आला होता. व्हॉट? सर, 1 मिनिट इथे याल का प्लीज? सर बघा, या चाकूवर अशा फिंगरप्रिंट्सच्या खुणा आहेत, म्हणजेच मुद्दा स्पष्ट आहे. मर्डररने हा चाकू अगदी घट्ट पकडून ठेवला असणार. त्याची ग्रिप खूपच मजबूत होती. बरं, मग या फिंगरप्रिंट्स कुणाशी मॅच होत आहेत का? हो, वरुणशी. वरुणशी? सर, असंही असू शकतं की जेव्हा वरुण नदीत हा चाकू टाकायला गेला होता त्यावेळी त्याच्या बोटाचे ठसे या चाकूवर आले असतील. होऊ शकतं. आणि या रोहितचे एकही फिंगरप्रिंट्स नाहीये त्याच्यावर. मिळालेत एखाद दोन, एक प्लेटवर आणि एक हँडलवर, पण ते खूपच लाईट आहेत. ऑब्वियसली हा रोहित तर नीट चाकूही पकडू शकत नाही. एक्झॅक्टली, म्हणूनच वरुणने हा चाकू रोहितच्या हातात दिला, कारण त्याला वाटत होतं
की रोहितला असं वाटावं की यानेच मारलंय, पण रोहित तर चाकू चालूच शकत नाही नीट. आता पाहिलं आपण. 1 मिनिट. अच्छा रोहित, एक काम कर, हा चाकू घे आणि एकदा पुन्हा या डमीवर वार कर. तो चाकू ज्या तऱ्हेने पकडतोय त्याची ग्रीप बघा, त्याचे हात कापतायत. क्लिअर फिंगरप्रिंट्स मिळणारच नाहीत. याचा तर एकच अर्थ आहे की या वरुणने रोहितला फसवलंय. होऊच नाही शकत सर. वरुण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. किती वेळा त्याने मला माझ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढले. तो असं नाही करू शकत सर. हो, तसही आमच्याकडे वरुणच्या विरोधात काही सॉलिड एव्हिडन्स नाहीये. पण रोहित, आम्हाला वाटतं की तू या ऍडिक्शन मधून पूर्ण बरं व्हावंस. कायमचं रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये जाशील, आम्ही तुला पाठवू. काय फ्रेडी, पंकज घेऊन जा याला. हे घे, तुझं घड्याळ तुझ्या घरात मिळालं होतं. हे माझं वॉच नाहीये सर. काय? हे तर वरुणचं वॉच आहे. वरुणचं घड्याळ? बॉस, यासाठी मी सांगत होतो की रोहित खुनी असूच शकत नाही. सर, वरुणला त्याचं घड्याळ परत द्यायला जाऊया. हो चला, जाऊन सांगूया तरी त्याला की त्याची वाईट वेळ सुरू होणार आहे. थँक्यू ऑफिसर, खूप मदत झाली तुमची. ठीक आहे. थँक्यू सो मच. ग्रेट जॉब मिस्टर चड्डा. 1 मिनिट चड्डा साहेब, इतकी घाई काय याला इथून घेऊन जायची? काय वरुण, तुलाही किडे मुंग्या चावतायत का इथे? ही इज अ फ्री मॅन सर. या बघा यांच्या बेल ऑर्डर. नाही चड्डा साहेब, वरुण कुठेही नाही जाणार. खुन्याला कधी बेल नाही मिळत. वरुण खुनी आहे. काय बडबडताय तुम्ही? तुमच्याकडे काय पुरावा आहे? ते एक पुरावा नाहीये, तीन पुरावे आहे. 3 पुरावे. नंबर 1, ते हत्यार, तो चाकू ज्याने याने मेघाचा खून केला. नंबर 2, त्या चाकूवर मिळाले आम्हाला वरुणचे फिंगरप्रिंट्स. आणि नंबर 3 हे घड्याळ. काय वरुण, तुझंच घड्याळ आहे ना हे? चड्डा साहेब, हे वरुणचं घड्याळ खास पद्धतीचं घड्याळ आहे. हातातून उतरवल्यावर 15 मिनिटांनंतर हे घड्याळ बंद होऊन जातं. जेव्हा आम्हाला हे घड्याळ मिळालं तेव्हा त्यात वेळ होती 2:20. मेघाचा खून झाला 2 वाजता, 2 वाजण्याच्या आसपास. आता खून करताना हे घड्याळ वरुणच्या हातातून तिथे खाली पडलं. 15 मिनिटांनी ते बंद पडलं. वाजले होते 2:20. तुला काय वाटलं होतं? चाकू पाण्यात फेकलास तर फिंगरप्रिंट्स पुसून जातील. चाकूवर आम्हाला तुझे आणि रोहितचे दोघांचे फिंगरप्रिंट्स मिळालेत. आणि तसंही तू स्वतः आम्हाला सांगितलं होतंस की तू मेघाच्या बॉडीला कुठे लपवून ठेवलं होतंस. तुला असं वाटलं की CID वाले खुश होतील जर मी स्वतः सांगितलं की मेघाची बॉडी मी तिथे लपवून ठेवली होती? कोणाला संशय नाही येणार, हो ना? पण 2 चुका केल्या. एक, चाकूवर आपले फिंगरप्रिंट सोडले. दुसरी, हे घड्याळ रोहितच्या घरी राहिलं. आता सांग, का मारलंस तू मेघाला? मी आणि मेघा खूप चांगले मित्र होतो. मला मेघा खूप आवडायचे. माझं मेघावर आधीपासून खूप प्रेम होतं. पण मेघा माझ्यात इंटरेस्टेड नव्हती. त्या रात्री जेव्हा कळलं की रोहितच्या घरी पार्टी आहे, तेव्हा मी मेघाला इन्व्हाइट केलं. मेघा तयार झाली. मला वाटलं की मेघा माझ्यात इंटरेस्टेड आहे आणि पुढे जाऊन मी तिला आणखी कन्व्हिन्स करेन. पण त्या रात्री पार्टीत सगळं उलट व्हायला लागलं. मेघा रोहितकडे हळूहळू अट्रॅक्ट होऊ लागली होती. दोघे एका रात्रीत खूप चांगले मित्र झाले होते. मेघा माझ्यात इंटरेस्टेड नव्हती सर. मेघा त्या रोहितमध्ये इंटरेस्टेड होती सर. आणि तुझ्याने हे बघवलं नाही गेलं? हो, मला हे बघवलं नाही गेलं. मी त्या रोहितला किती वेळा समजवलं की मेघापासून दूर राहा, पण तो कुठे समजून घेणार होता. मला तर समजतच नव्हतं की जी मुलगी त्याला हवी तो ती मिळवायचा. दोघेही एकमेकांशी फ्लर्ट करत होते. मेघाही खुश होते. आता तो रोहित तिला डेटवर घेऊन जायला निघाला होता. मला अगदी व्यवस्थित आठवतंय रेस्टॉरंटमध्ये काय झालं होतं. कोण आहे?
माझं डोकं फिरलं होतं. मला हे सगळं सहन होत नव्हतं. असं वाटत होतं की तिला मारून टाकावं. आणि मेघाला तर तू मारून टाकलंसच आणि अडकवलंस रोहितला. हो, दोघांबरोबर तुझा हिशोब बरोबर झाला. तुला हे व्यवस्थित माहित होतं की रोहित तर यात चांगलाच अडकेल. एक तर त्याचा ड्रिंकिंगचा प्रॉब्लेम, दुसरं त्याचा राग, आणि तसंही तो ड्रिंक केल्यावर बऱ्याच गोष्टी विसरायचा. आणि तू त्याच्या याच कंडिशनचा फायदा उचललास. हो, त्या रात्री मी गेलो होतो त्याच्या घरी. लेट्स गो. येस. हा रोहितचा फेवरेट ब्रँड आहे. रोहित, लवकर ये. कमिंग बेबी, जस्ट 2 minutes. तुला खेळायची खूप हौस होती ना? सो लेट्स प्ले. दिस इज युअर फर्स्ट गॅस. Come on, Rohit. This is a glass. Rohit! Oh! पण मी माझ्या वकिलाशी आधीच बोलून ठेवलं होतं. त्याने मला सांगितलं होतं की तो मला नक्की वाचवेल. आणि मग तू तिथून निश्चिंत होऊन निघून गेलास. तुला माहित होतं जशी रोहितला जाग येईल आणि मेघाचं प्रेत बघेल तेव्हा त्याला वाटेल की त्यानेच मेघाला मारलंय, हो ना? आणि मग सगळ्यात पहिलं काम तो काय करेल? आपल्या खास मित्राला, आपला बेस्ट फ्रेंड वरुणला फोन करेल. बेस्ट फ्रेंड असा धोका देत नाही सर. धोका रोहितने तुला नाही, तू रोहितला दिलायस. मेघाचं तुझ्यावर प्रेम नव्हतं. आणि ही गोष्ट तू एक्सेप्ट नाही करू शकलास आणि म्हणूनच मेघाला मारून टाकलास आणि सगळं आळ तुझा मित्र रोहितवर टाकलास. वरुण, सत्य कधी लपवलं नाही जाऊ शकत. ते समोर येणारच.